नमस्कार मित्रांनो, मी शुभम स्वागत करतोय तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे वर्डप्रेस गुरु. सो आज आपण बघणार आहे हाऊ टू ॲड पेजेस इन वर्डप्रेस. तर त्यामध्ये हा कंटेंट असणार आहे की आपण काय काय बघणार आहे. हाऊ टू क्रिएट अ न्यू पेज, त्यानंतर असेल हाऊ टू ॲड न्यूली क्रिएटेड पेज इन नॅव्हिगेशन, म्हणजे आपल्याला मेनू क्रिएट करायचा आहे, त्यामधून आपण कसं ॲड करू शकतो ते दाखवणार आहे. त्यानंतर फीचर्ड इमेज आपण एखाद्या पेजसाठी कशी सेव्ह करू शकतोय. आणखीन ड्राफ्ट, पब्लिश आणि शेड्यूलमध्ये काय डिफरन्स आहे. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस. ओके, सो आपल्याला लास्ट टाइम जसं आपण लॉग इन करून घेतलेलं आपल्या ॲडमिन डॅशबोर्डसाठी, तिथं आपल्याला ॲडमिन डॅशबोर्डला लॉग इन करून घ्यायचं आहे. सेम लाईक ही विंडो दिसेल तुम्हाला ॲडमिन डॅशबोर्डची. त्यामध्ये आपल्याला जे बघायचं आहे आज ते आहे पेजेस. सो तुम्ही इथं बघू शकताय पेजेस. त्यामध्ये आतमध्ये ज्यावेळी आपल्याला डिफॉल्ट सेटअप असतोय त्यावेळी आपल्याला प्रायव्हसी पॉलिसीचं ड्राफ्ट पेज, आणखीन सॅम्पल पेज, ॲज अ पब्लिश्ड पेज एक दिसून येतं. सो आपल्याला ह्या दोन्ही पेजची काही गरज नाही आहे. सो आपण ते दोन्ही पेजेस डिलीट करून घेऊ. मूव्ह टू ट्रॅश केला सो इझिली हे दोन पेजेस आपले ट्रॅशमध्ये सेव्ह होऊन जातील. जर आपल्याला रिस्टोअर करायचे असेल तर ट्रॅशमधून आपण सिम्पली रिस्टोअरवरती क्लिक करून ते पेज रिस्टोअर करून घेऊ शकतोय. ज्यावेळी आपल्याला न्यू पेज वगैरे ॲड करायचा आहे त्यावेळी आपण इझिली ॲड पेज हा एक तुम्हाला इथं मेनू दिसतोय, त्या ॲड पेजवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन एक पेज ॲड करता येईल, जे की आपण ॲज अ आपल्या वेबसाईटसाठी पेज म्हणून यूज करून घेऊ शकतो. ओके, सो आपण स्टार्ट करूया. मी आता ॲड पेज करणार आहे. मी तुम्हाला दाखवतो नंतर की आपण ते मेनूमध्ये कसं ॲड करू शकतो, मेनू कसा क्रिएट करावा लागेल. आता आपण ॲड पेज करून घेऊ. त्यावेळी तुम्ही ॲड पेजवरती क्लिक करताय त्यावेळी तुम्हाला एक अशी नवीन विंडो क्रिएट होईल. आता हा वर्डप्रेसचा डिफॉल्ट बिल्डर आहे, गटनबर्ग बिल्डर. त्यातून तुम्ही ॲड पेजवरती क्लिक करून होम, जस्ट टायटलसाठी होम दिलेला आहे आत्ता मी. तसे आपण अदर पेजेस म्हणजे वेबसाईटसाठी लागणारे अदर पेजेस, होम पेज असेल, अबाउटस असेल, कॉन्टॅक्टस असेल, असे बरेचसे पेजेस आपण यामध्ये डिझाईन करून घेऊ शकतोय. त्यानंतर आपल्याला कॉन्टेंट इथं ॲड करायचा आहे होम पेजसाठी. सो इथं जस्ट सिम्पली आता आपण एक प्लसचा आयकॉन दिसतोय गटनबर्ग एडिटरमध्ये, तिथून आपण अपलोडवरती क्लिक केलं तर अपलोडच्या विंडोला जातं. असे आपण इमेज ॲड करून घेऊ शकतो किंवा मीडिया लायब्ररीमधून सुद्धा आपण चूज करून घेऊ शकतो इमेजेस. ठीक आहे, आता आपण व्हिडिओ ॲड केलेला आहे. सिम्पली आपण इथून व्हिडिओ वगैरे ॲड करून घेऊ शकतोय. व्हिडिओ तुमचा शो होईल इथे. त्यानंतर आपण सेम इथून हेडिंग वगैरे ॲड करू शकतो. सो आपण जस्ट एक डमी टेक्स्ट टाकलेला आहे. त्यामध्ये आता आपल्याला जर आपल्याला हे पेज आहे असं पब्लिश करायचं असेल तर इझिली तुम्ही इथून पब्लिश करू शकताय. पब्लिश केलात तर ते पब्लिकली अवेलेबल राहील पेज. जर तुम्ही सेव्ह ॲज ड्राफ्ट केला तर ते पेज फक्त तुम्हीच लाईव्ह प्रिव्ह्यू करून बघू शकताय, जर तुम्ही लॉग्ड इन युजर असाल तर. अदरवाईज आपल्याला हे पब्लिश करून टाकावं लागेल. ज्यावेळी आपण पब्लिश करणार त्यावेळी आपण हे इझिली पेज बघून घेऊ शकतो. म्हणजे ज्यावेळी आपण ह्या लिंकवरती जाणार आहे त्यावेळी आता तुम्हाला हा कॉन्टेंट दिसत आहे जो आपण ॲड केलेला. सो परत मी डॅशबोर्डवरती येतोय. आता मी तुम्हाला दाखवेन की आपण हे पेज जे आपण होम पेज केलेलं आहे ते आपण मेनूमध्ये कसं ॲड करून घेऊ शकतो. तर त्यासाठी आपल्याला ॲपियरन्स मेनूमध्ये जाऊन मेनूज नावाचा एक सब मेनू आहे, त्यामध्ये
आपल्याला जायचं आहे. तर आपल्याला फर्स्ट जर मेनू असेल, जर आपण पहिल्यांदाच मेनू क्रिएट करत असेल, तर तुम्हाला वर्डप्रेस सांगेल की क्रिएट युअर फर्स्ट मेनू बिलो. त्यामध्ये तुम्हाला असं सांगतंय की पहिल्यांदा एक मेनू क्रिएट करून घ्या, जेणेकरून आपण त्याला काहीही नाव देऊ शकतो. मी मेन मेनू असं नाव देतोय, जो की मी प्रायमरी यूज करणार आहे. तो तुम्हाला क्रिएट मेनू करून ज्यावेळी तुम्ही मेनू क्रिएट कराल इथे, त्यावेळी तुम्हाला इकडे आपली पेजेस दिसायला चालू होतील, जे की आपण होम पेज क्रिएट केलेलं ते दिसतंय आपल्याला आता. ॲड टू मेनू केलात की इझिली तुम्ही इथून नवीन एक पेज तुमच्या मेनूमध्ये ॲड झालेला आहे. त्यानंतर तुम्ही कस्टम लिंकसुद्धा करू शकताय. पोस्ट लिहिले असतील तर त्या पोस्टसुद्धा तुम्ही मेनूजमध्ये ॲड करू शकताय. आता आपण कस्टम लिंक बघू. कस्टम आता माझ्याकडे अबाउट अस पेज क्रिएट नाही आहे. सो मी एक कस्टम लिंक ॲड करतोय आणि त्याला लिंक देतोय हॅश आणि ॲड टू मेनू केलं की आपला इथं मेनूमध्ये ॲड होऊन जाईल. त्यानंतर आहे आपल्याला ऑटो ॲड पेजेस. ऑटो ॲड पेजेस म्हणजे काय? जर ज्यावेळी तुम्ही एक मेनू क्रिएट कराल, नॉट मेनू, ज्यावेळी तुम्ही एखादं पेज नवीन ॲड करून घ्याल तुमच्या पेजेसच्या अंडर, त्यावेळी ते इझिली तुमच्या मेनूमध्ये मेन मेनूच्या अंडर ते ॲड होईल. सो आपण ऑटोमॅटिकली ॲड न्यू टॉप लेवल मेनू करू आणि आपल्याला डिस्प्ले लोकेशनमध्ये प्रत्येक थीमचे वेगवेगळे लोकेशन्स असतात. त्यानुसार आपण चूज करून घेऊ शकतो. आयदर आपण हे ब्लँकसुद्धा ठेवू शकतो. आता मी काय करतोय, प्रायमरी मेनूसाठी चूज करतोय. ज्यावेळी हा मेनू सेव्ह कराल तुम्ही आणि वेबसाईटवरती जाऊन बघाल, तर आपले हे 2 मेनूज इथे ॲड झालेत, होम आणि अबाउट अस. आता आपला तिसरा पॉईंट आहे, जो की आहे फीचर्ड इमेज. ते मी सांगणार आहे तुम्हाला फीचर्ड इमेजचा यूज काय होतो. तर तुम्ही बघता इथं आत्ता आपण आहे एडिट मेनूमध्ये आणि इथं आपल्याला दिसतंय सेट फीचर्ड इमेज. ज्यावेळी आपण एखादा इमेज किंवा काही अपलोड करेन, ओके, माझ्या याला काहीतरी इश्यू आहे. सो आत्ता त्या इमेजेस अपलोड होत नाही आहेत. बट तुम्ही इथून फीचर्ड इमेज सेट केली, तर त्यावेळी तुम्हाला इझिली म्हणजे ज्यावेळी Google आपली वेबसाईट क्राउल करतं, त्यावेळी ही फीचर्ड इमेज तिथं ॲज अ इमेज म्हणून गेट करून घेतं. सो फीचर्ड इमेज सेट करणं हे नेसेसरी आहेच आपल्याला. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे पॅरेंट पेज. पॅरेंट पेज म्हणजे काय, तर आपल्याकडे मल्टिपल पेजेस असतील किंवा लोकेशन्स नावाचं पेज आहे आणि त्याच्या अंडर आपल्याला लोकेशन्स वेगवेगळे करायचे आहेत. जसं की कॅलिफोर्निया असेल, कॅनडा असेल, कोणतंही लोकेशन असेल, तर तिथं आपण पॅरेंट पेज ॲज अ लोकेशन सेट करून आपण बाकीचे पेजेस त्याला असाइन करू शकतो. त्यानंतर सेम थिंग असते, एक असते की आपल्याकडं असतो टेम्पलेट पेज. तेही आपण टेम्पलेट क्रिएट करून आपण सेट करू शकतो. ओके, थँक यू. मला वाटतंय एवढी इन्फॉर्मेशन आता सफिशियंट आहे आणि तुम्हाला समजलं असेलच. सो आपल्या चॅनेलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी दररोज घेऊन येईल. थँक यू.